यावल तालुक्यातील बामनोद या गावातील लिंबोनी नगरातील रहिवासी 34 वर्षीय तरुण हा आपल्या घरात काही न सांगता कुठेतरी बाहेर गेला आणि बेपत्ता झाला। या 34 वर्षीय तरुणाचा सर्वत्र शोध घेण्यात आला, नातेवाईकांकडे तपास केला, मात्र तो कुठेच मिळून आला नाही। सर्वत्र शोध घेऊनही तरुण कुठेच मिळून न आल्याने फैजपूर पोलीस ठाण्यात 22 डिसेंबर सोमवार रोजी रात्री 11:55 हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे। नोकरीसाठी सुवर्णसंधी। यावल शहरातील भुसावळ रोडावर बोरोले नगरात असलेल्या हॉटेल चंद्रलोकमध्ये अनुभवी निर्व्यसनी वेटर आणि कॅप्टनची आवश्यकता आहे। तेव्हा या ठिकाणी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत इच्छुकांनी संपर्क साधावा असे आवाहन व्यवस्थापकांच्या वतीने करण्यात आले आहे। बामनोद तालुका यावल या गावात लिंबोनी नगर आहे। या नगरातील रहिवासी किरण अशोक केदारे वय 34 वर्ष हा तरुण आपल्या घरात कुणाला काही न सांगता बाहेर गेला आणि बेपत्ता झाला। त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला, नातेवाईकांकडे तपास केला, मात्र तो कुठेच मिळून आला नाही। सर्वत्र शोध घेऊनही सदर तरुण कुठेच मिळून न आल्याने फैजपूर पोलीस ठाण्यात सोनाली किरण केदारे यांनी दिलेल्या खबरीवरून हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे। पुढील तपास फैजपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मोती पवार करीत आहे। यावल शहर व तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। यावल शहरामध्ये बापू डेअरीच्या वतीने माँ बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे। दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी असून त्यांना दुधाला हमीभाव देखील दिला जाणार आहे। दूध संकलन केंद्र हे भुसावळ टी पॉइंट जवळील सागर चायनीजच्या मागे आहे। माँ बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू झाले असून अधिक माहितीसाठी या ठिकाणी जाऊन अजय धनगर यांच्याशी संपर्क शेतकऱ्यांनी साधावा असे आवाहन करण्यात आले आहे। नमस्कार, मी अजय धनगर। यावल शहरामध्ये आता आपण जसं बापू डेअरी चालू केली आणि बापू डेअरीच्या माध्यमातून 2021 पासून आम्ही बापू डेअरी चालू करून लोकांना सेवा देण्याचे काम केलं व इथे लोकांनी आपल्याला बऱ्यापैकी प्रतिसाद दिला। मग इथल्या दूध संकलनासंदर्भातील काही विशेष की संकलन चालू करण्यामागचा उद्देश, कारण इथले जे दूध व्यावसायिक लोक आहेत यांच्या दुधाला वेळेवर पेमेंट भेटत नव्हतं, योग्य भाव भेटत नव्हता आणि पाहिजे तसा प्रतिसाद भेटत नव्हता। त्यांच्या या सर्व गोष्टी लक्षात घेता मी संकलनाचा निर्णय घेतला आणि आता हा 12/2025 पासून आपण संकलन क्षेत्रात पदार्पण केला आहे। तर संकलन क्षेत्रात पदार्पण करण्यामागचा उद्देश एवढा आहे की इथल्या शेतकऱ्यांच्या दुधाला चांगल्यात चांगला भाव देता यावा व त्यांना वेळेवर त्यांचे पैसे देता यावेत आणि त्यांचं पुरेसं दूध आपल्याकडनं घेतलं गेलं पाहिजे। या सर्व उद्देशाने आपण संकलन क्षेत्रात आता उतरलेलो आहोत आणि आपल्याकडून शेतकऱ्यांना जे आपल्याला सहकार्य करता येईल, म्हणजे आपल्याकडे नेहमी दूध टाकत असणारा शेतकरी आपण त्याला बँकेत खाते उघडून त्याला सोयीस्कर कर्ज कसं देता येईल किंवा त्याला मुबलक प्रमाणामध्ये चांगली ढेप आणि कमी भावामध्ये कशी देता येईल, त्यांना चांगल्या दुधासाठी चांगले पाळीव प्राणी कुठून आणि कसे उपलब्ध करता येतील, या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन आपण या संकलन केंद्रामार्फत करणार आहोत। तरी मी इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण आपला थोडक्यात फायदा करून घ्यायचा असेल तर कृपया एकदा माझ्याशी संपर्क करा व आपल्या संकलनाला भेट द्या अशी आपणास विनंती करतो।